नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान सुरू असलेलं युद्ध सध्या थांबलंय. रशियाच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देश चर्चेसाठी तयार झालेले आहेत. खरं तर या युद्धामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग जमा झाले होते. गेले काही दिवस दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात होते. दोन्ही बाजूची मनुष्यहानी झाली आणि त्यामुळे हे युद्ध जास्त काळ चाललं असतं तर इतर देश त्यामध्ये ओढले गेले असते आणि म्हणूनच अवघ्या जगाला या युद्धानं चिंतेत टाकलं होतं. मात्र रशियाच्या पुढाकारामुळे युद्ध रोखलं गेलंय. पण या युद्धामध्ये तुर्कस्तान आणि पाकिस्तानने एक षडयंत्र आखलं होतं. ते षडयंत्र काय होतं? सिरियातील दहशतवाद्यांचा त्याच्याशी काय संबंध होता? कुणी पाठवली होती अझरबैजानमध्ये दहशतवाद्यांची फौज? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत तिसरं महायुद्ध टळलं या खास कार्यक्रमात. अर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यानचं युद्धाला पूर्णविराम मिळालेला आहे. नागोर्नो आणि काराबाख या भूप्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी हे युद्ध सुरू होतं. या युद्धाच्या निमित्तानं जगाची दोन गटांमध्ये वाटणी करण्याचं षडयंत्र आखलं गेलं होतं. मात्र रशियानं तुर्कस्तानला कठोर संदेश दिल्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचे ढग आता पूर्णपणे निवळले. अर्मेनिया अझरबैजान युद्धाला लगाम. रशियाच्या हस्तक्षेपानंतर युद्धबंदी. अर्मेनिया अझरबैजान चर्चेस तयार. तिसऱ्या महायुद्धाचा धोका टळला. ही दृश्य काही तासांपूर्वीची आहेत. अवघ्या जगाला त्यांनी चिंतेत टाकलं होतं. कारण अर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान युद्धाचा भडका उडाला होता. जर हे युद्ध वेळीच थांबलं नसतं तर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवली जात होती. नागोर्नो काराबाख या प्रदेशावर ताबा मिळवण्यावरून अर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये हे युद्ध पेटलं होतं. या युद्धात एकानं दुसऱ्या देशातील चर्चवर हल्ला केला तर दुसऱ्यानं शत्रूचं लढाऊ विमान नष्ट केलं. एकमेकाला नेस्तनाबूत करण्यासाठी दोन्ही देशातील सैन्य सीमेवर येऊन भिडलं होतं. लढाऊ विमानांमार्फत हवाई हल्ला केला जात होता. क्षेपणास्त्रांचा वापरही सुरू होता. एका भूप्रदेशासाठी अर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान हे युद्ध पेटलं होतं. युद्धामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली. सगळीकडे धुराचं साम्राज्य पसरलं. चहूबाजूला हल्ल्यात नष्ट झालेल्या इमारती आणि लोकांचा आक्रोश अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. पण ना अर्मेनिया ऐकण्याच्या मनस्थितीत होता ना अझरबैजान. पण रशियानं कठोर भूमिका घेतल्यानंतर अर्मेनिया आणि अझरबैजान युद्ध रोखण्यास तयार झाले. ये सच है कि अगर युद्ध विराम होता है तो उस क्षेत्र के लिए ये पूरे न केवल अज़रबैजान और अर्मीनिया बल्कि उस पूरे कॉकेशस का जो रीजन है और सेंट्रल एशिया के बहुत से देश हैं उनके लिए ये एक अच्छी खबर है. लेकिन यह है कि टर्की की लगातार कोशिशें जारी हैं कि ये युद्ध विराम न चलने पाए. अर्मेनिया और अज़रबैजान के बीच छिड़ी जंग को तीसरे विश्व युद्ध की दस्तक माना जा रहा था, क्योंकि लड़ाई का मुद्दा और दुनिया का माहौल पहले और दूसरे विश्व युद्ध के जैसे ही बन गए थे. दरअसल अर्मेनिया और अज़रबैजान का झगड़ा भी पहले विश्व युद्ध के तुरंत बाद शुरू हुआ था, क्योंकि दोनों मुल्कों यानी अर्मेनियाई मूल के ईसाइयों और
तुर्क मुस्लिम मूल के अज़री लोगों के बीच लड़ाई की वजह धार्मिक श्रेष्ठता को लेकर है। लिहाजा इन दोनों देशों को लेकर दुनिया दो गुटों में बंटने के कगार पर खड़ी थी। आर्मेनिया के पास फ्रांस, इटली, अमेरिका का समर्थन था, तो वहीं अज़रबैजान को तुर्की और पाकिस्तान जंग के लिए उकसा रहे थे। संरक्षण विषयक तज्ञांच्या म्हणण्यानुसार अर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यानचे युद्ध थांबवण्यासाठी रशियाला थेट भूमिका घ्यावी लागली। या दोन्ही देशातील युद्ध रोखण्याची ताकद सुद्धा केवळ रशियातच होती। भविष्यात एक मोठं युद्ध रोखण्यासाठीच रशियानं हे मोठं पाऊल उचललंय असं संरक्षण विषयक तज्ञांना वाटतंय। तुर्कस्तानकडून अझरबैजानला युद्धासाठी भडकवण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र रशियानं वेळीच तुर्कस्तानला या युद्धापासून दूर राहण्याचा इशारा दिला। त्यानंतर रशियानं अर्मेनिया आणि अझरबैजानला युद्ध थांबवण्यासाठी राजी केलं। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अर्मेनिया आणि अझरबैजानच्या पंतप्रधानांशी फोनवरून चर्चा केली, तसंच मॉस्कोमध्ये चर्चेसाठी निमंत्रण दिलं। Потому что и Азербайджан, и Армения, и Нагорный Карабах — это все территории, на которых проживают не чужие нам люди. Достаточно сказать, что у нас в России проживает около 2 миллионов азербайджанцев и свыше 2 миллионов, по нашим подсчетам. अभी भी सेना वहाँ से हटी नहीं है और लगातार युद्ध विराम का उल्लंघन भी हो रहा है, जिसमें कुछ लोगों की हत्याएं की भी रिपोर्ट आई है। इन दोनों के बीच में रिश्ते इतने बिगड़ चुके हैं कि ये आसानी से मसला हल होने का नहीं। युद्ध विराम के साथ साथ मैं समझता हूँ कि वहाँ पे या तो रशियन फोर्सेस बीच में आए। रशिया एक ऐसा मुल्क है, दोनों देशों से उसके अच्छे संबंध हैं और वो उसका बड़ा इम्पार्शियल रोल भी रहा है। आता दोन्ही देश युद्धबंदीसाठी तयार झालेत, मात्र अझरबैजानच्या सैन्यानं नागोर्नो काराबाख मधील लष्करी तळांवर हल्ला केल्याचा आरोप अर्मेनियानं केलाय। या हवाई हल्ल्याचे व्हिडिओ अझरबैजाननं जारी केल्याचा दावा सुद्धा अर्मेनियानं केलाय। आर्मेनिया और अजरबैजान के बीच 14 दिन से चली आ रही जंग आखिरकार 27 सितंबर को रुक गई। रूस को इस पूरे प्रकरण में मध्यस्थता करनी पड़ी। दोनों देश अब भी एक दूसरे पर आरोप लगा रहे हैं कि वो जंग जारी रख रहे हैं। ऐसे में अंतर्राष्ट्रीय समुदाय को डर है कि अगर जंग दोबारा शुरू हुई तो अंतर्राष्ट्रीय हालात बिगड़ सकते हैं। ऐसे में तुर्की के प्रयासों को इस जंग को भड़काने में रोकने की सख्त जरूरत आन पड़ी है, ऐसा विशेषज्ञों का मानना है। 1994 नंतर अर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान सर्वात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे। या युद्धात दोन्ही देशांची मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली। युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा काही हजारांमध्ये असल्याचं बोललं जातंय। दोन्ही देशांकडून घातक शस्त्रांचा वापर केला जातोय। तसंच निवासी परिसरावर दोन्ही देशांकडून हल्ला केला गेला, त्यामुळे एका मोठ्या युद्धाची भीती व्यक्त केली जात होती। या युद्धात फ्रान्स, इटली आणि अमेरिकेनं अर्मेनियाला पाठिंबा दिला होता, तर अझरबैजानला तुर्कस्तानकडून पाठबळ मिळत होतं। तुर्कस्तानातील विद्यमान सरकारकडून तिथल्या जनतेला ऑटोमन साम्राज्याची पुनरावृत्ती करण्याचं दिवा स्वप्न दाखवलं जातंय। तसंच तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांना मुस्लिम राष्ट्रांचा नेता होण्याची घाई झाली आहे। ब्रेकनंतर या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। एकीकडे अझरबैजान आणि आर्मेनिया दरम्यान युद्ध सुरू झालं होतं, तर दुसरीकडे तुर्कस्तान आणि पाकिस्ताननं एक वेगळं षडयंत्र आखलं होतं। अझरबैजानच्या मदतीसाठी सिरियातील भाडोत्री दहशतवाद्यांना अझरबैजानच्या मदतीला धाडण्यात आलं होतं। तुर्कस्तान आणि पाकिस्ताननं चोरी छुपे त्याची व्यवस्था सुद्धा केली होती, पण त्यांचं हे षडयंत्र आता उघड झालंय। बघूया। अर्मेनिया अझरबैजानच्या युद्धात तुर्कस्तानचं षडयंत्र।
युद्धासाठी दहशतवादी पाठवल्याचा तुर्कीवर आरोप. तुर्कस्तानच्या षडयंत्रात पाकिस्तानही सामील. तुर्की पाकिस्तानचं षडयंत्र फेल. अर्मेनिया आणि अझरबैजानच्या युद्धामुळे तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात होती. दोन्ही देशांमध्ये नागोर्नो काराबाख या प्रांतासाठी युद्धाला सुरुवात झाली होती. या युद्धात अझरबैजानला तुर्कस्तान आणि पाकिस्तान या देशांनी केवळ पाठिंबाच दिला नाही, तर सिरियातील कट्टर दहशतवादी पाठवायला सुरुवात केली होती. जंग तो आर्मेनिया और अजरबैजान के बीच शुरू हुई थी, लेकिन इस दौरान तुर्की की भूमिका सामने आई. खबर यह है कि उसने हजारों आतंकी अजरबैजान भेजे जो कि ISIS के लड़ाके थे. तुर्की ने तमाम तरीके की मदद इन आतंकियों को वहां पहुंचने में की. ऐसे में पाकिस्तान की भी मदद ली गई. अंतर्राष्ट्रीय रक्षा विशेषज्ञों का यह मानना है कि पाकिस्तान और तुर्की एक साथ मिलकर अजरबैजान को अफगानिस्तान बनाने की राह पर चल पड़े हैं. तुर्कस्तानची सीमा एका बाजूने सिरियाला लागून आहे, तर दुसऱ्या बाजूला आहे अझरबैजान. अझरबैजानमधील 90% अधिक लोक स्वतःला अझरी मानतात. त्यांचं मूळ हे तुर्कस्तानच्या मुस्लिम समुदायाशी जोडलेलं आहे. त्यामुळे या धार्मिक आधारावर तुर्कस्तानच्या सरकारनं अझरबैजानला आपला भाऊ मानलाय, तर अर्मेनियाला शत्रू. पश्चिम आशियातील प्रदेशांवर लक्ष ठेवून असलेली वेबसाईट अल मॉनिटरनुसार तुर्कस्ताननं आतापर्यंत सिरियाकडून 4 ते 5 हजार सैनिक अझरबैजानला पाठवले आहेत. यामध्ये सिरियातील बंडखोरांचाही समावेश आहे. तसंच बगदादीच्या खात्म्यानंतर बेवारस झालेल्या ISच्या दहशतवाद्यांनाही अझरबैजानच्या मदतीसाठी धाडण्यात आलंय. जिहादच्या नावाखाली हे दहशतवादी अझरबैजानसाठी लढणार आहेत. सिरियातून अझरबैजानमध्ये पाठवण्यात आलेल्या दहशतवाद्यांशी बातचीत केल्याचा दावा अल मॉनिटरनं केलाय. या दहशतवाद्यांना प्रत्येकी $1,500 म्हणजेच भारतीय चलनानुसार 1 ते सव्वा लाख रुपये दिले जात आहेत. अझरबैजानच्या युद्धात अर्मेनिया सोबतच रशियाला धडा शिकवण्याची संधी मिळणार असल्याचं या दहशतवाद्यांना सांगितलं जात आहे. टर्की नहीं चाहता कि अर्मेनिया और अज़रबैजान में चलने वाली युद्ध विराम हो. वहाँ पे उसका इंटरेस्ट इस बात में है कि जंग ये चलती रहे, उससे उसको बहुत फ़ायदा है. पहली बात तो ये कि अज़रबैजान पूरी तरीके से टर्की के ऊपर निर्भर हो जाएगा. आर्म सेल्स में भी उसको काफ़ी मुनाफा होगा. अझरबैजान आणि आर्मेनियाची लढाई हे केवळ एक निमित्त आहे. खरं तर इस्लामिक दहशतवादाच्या नावाखाली तुर्कस्तान आणि पाकिस्तानला या संपूर्ण प्रदेशात आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. सिरिया आणि अफगाणिस्तान सारखे दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे नाटो देशांमध्ये सामील असलेल्या तुर्कस्तानकडून या दहशतवादाला समर्थन दिलं जात आहे. अझरबैजानच्या बाजूने लढण्यासाठी इस्लामिक कट्टरवाद्यांना तयार केलं जात आहे. तसंच अझरबैजान या युद्धाच्या निमित्तानं दहशतवादांना आपल्या देशात आमंत्रण देत आहेत. हा व्हिडिओ तुर्कस्तानच्या षडयंत्राचा सर्वात मोठा पुरावा आहे. شرقها والمغربين وإن معركتنا الآن في أذربيجان. तुर्कस्तानला मुस्लिम देशांचं नेतृत्व करायचं असल्याचं आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता तुर्कीनं अझरबैजानला पाठिंबा दिलाय. 1991 मध्ये अर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये युद्ध झालं होतं. तेव्हापासून दोन्ही देशांनी संबंध तोडले. तर तेलाच्या साठ्यामुळे तुर्कस्तान अझरबैजानला पाठिंबा देत आहे. अझरबैजानमध्ये तेलाचा मोठा साठा आहे, त्यामुळे तुर्कस्ताननं अझरबैजानशी जवळीक वाढवली आहे. तसंच अर्मेनिया अझरबैजान युद्धात अझरबैजानला पाठिंबा दिलाय. दुसरीकडे पाकिस्तानही तुर्कस्तानच्या मेहरबानीवर आपला आर्थिक गाडा हाकताय. नुकत्याच सौदी अरेबियानं पाकिस्तानला फटकारलंय. त्यामुळे आता पाकिस्तानने तुर्कस्तानचा हात धरलाय. अर्मेनिया विरुद्धच्या षडयंत्रात तुर्कस्तानसोबत पाकिस्तानही या षडयंत्रात सहभागी झालाय.
जितनी ज़्यादा जंग फैलेगी तो वो कम्युनल कलर जो इसको देने की कोशिश कर रहा है, यानी मुस्लिम पक्ष में बात करने की और अपनी लीडरशिप को चमकाने का, मुस्लिम लीडर, ग्लोबल मुस्लिम लीडर बनने के जो ख्वाब है उसको भी वो इस जंग के माध्यम से आगे बढ़ाना चाहता है। दरअसल रूस नहीं चाहता कि इस इलाके में किसी भी इस्लामिक चरमपंथी संगठनों का वर्चस्व कायम हो, लिहाजा तुर्की की साजिश को समझते हुए रूस तुर्की को इस जंग की आग को और न भड़काने के लिए चेतावनी भी दे चुका है। दरअसल रूस को चिंता इस बात की सता रही है कि अगर इस्लामिक चरमपंथी अज़रबैजान में अपना बेस बनाने में कामयाब हो गए तो उसके लिए एक बड़ा सिरदर्द बन सकते हैं। लिहाजा रूस आर्मेनिया और अज़रबैजान के बीच जंग खत्म करवाना चाहता है। आर्मेनिया आणि अझरबैजानचा वाद जवळपास 100 वर्षांपूर्वीचा आहे। या युद्धात तुर्कस्ताननं उडी घेणं साहजिक आहे, कारण 500 वर्षांपूर्वी नागोर्नो काराबाग परिसरावर तुर्कस्तानचा कब्जा होता। पण आता या युद्धात पाकिस्तानने एंट्री घेतली आहे। खरं तर हे पाकिस्तानपासून दोन्ही देश शेकडो किलोमीटर अंतरावर आहे। जगभरातील दहशतवाद्यांना एकत्र आणण्याचं काम पाकिस्तानकडून केलं जात आहे। यापूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हाच प्रकार केला होता। आर्मेनिया आणि अझरबैजानच्या संघर्षात तुर्कस्तान आणि पाकिस्तानच्या एंट्रीमुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। तसंच तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त करण्यात आली होती। सध्या रशियाने तुर्की आणि पाकिस्तानचं षडयंत्र हाणून पाडलंय। सध्या आर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान युद्धबंदी झाली असली तरी आगामी काळात हा वाद शमणार का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एकीकडे आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये युद्ध सुरू होतं, त्यांचे जवान मारले जात होते, देशवासियांना त्रास होत होता, तर दुसरीकडे या सगळ्यामध्ये तुर्कस्तान आणि पाकिस्तान आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यासाठी त्याने एक मोठं षडयंत्र रचलं होतं। मात्र रशियानं मध्यस्थी केली, तुर्कस्तान आणि पाकिस्तानला उघडं पाडलं। या खास कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।